नमस्कार, मी आशय. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. सगळ्यांचं स्वागत करतो यंगिस्तानच्या या नवीन पॉलिटिकल सिरीजमध्ये, ज्याच्यामध्ये आपण या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका होतात त्यांचा आढावा घेतोय. आजपर्यंत आपण तमिळनाडू, बंगालच्या निवडणुकांचा अभ्यास केला आणि या व्हिडिओजमध्ये आसामची निवडणूक समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. आसामची निवडणूक ही खरं तर भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाची आहे, कारण 2016 नंतर ते परत या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरले. हो, आणि या निवडणुकीत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिलेला नाही. मागच्या वेळेस त्यांनी सर्बानंद सोनोवाल यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केला होता, पण आता भारतीय जनता पक्षाने त्यांचे पूर्ण केंद्रीय जे पंतप्रधान असतील, मंत्री असतील, त्यांना या प्रचारात उतरवून या निवडणुकांना एक वेगळं महत्त्व दिलं आहे. आणि बदललेल्या राजकीय आघाड्या, त्याचबरोबर आसामच्या जर निवडणुकांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा आसाम नेमका भूगोल कसं दिसतो, आसाम कसा आहे, आसामचं भूगोल कसं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आसाममध्ये कोणते कोणते पक्ष आहेत, ते काय भूमिका आपली बजावत असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं आसाम आणि बाकीच्या निवडणुकांमधला फरक हा आहे की बऱ्याचदा आपण बघतो, उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल आणि तमिळनाडू सुद्धा आपण बघितलं की जातीच्या आधारावर बऱ्याचशा धर्मजात हा मोठा फॅक्टर तिथे दिसतो. पण आसाममध्ये सामूहिक ओळख जी आहे की मी आसामीच बोलतो, तू आसामीज बोलतो का, हा जो प्रश्न आहे तिथे तो खूप महत्त्वाचा आहे. आसामीज बोलणाऱ्या आणि आसामीज न बोलणाऱ्या अशा 2 विभागांमध्ये विभागला गेलाय आणि त्यामुळे आसामची निवडणूक ही पूर्णार्थाने वेगळी आहे तमिळनाडू किंवा महाराष्ट्र किंवा बाकीच्या इतर भागांपेक्षा. त्याचबरोबर आसाममध्ये म्हणजे आपण याला दुर्दैव म्हणू की काय, पण हिंदू मुस्लिम असेल, जातींचे काही फॅक्टर असतील, याच्यावर सुद्धा राजकारण आसाममधलं बऱ्याच निवडणुकांचे निकाल ठरत असतात, राजकारण चालत असतं. त्याच्याबरोबर जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या मोदी सरकारच्या काळात चर्चेला गेला, CAA आणि NRC. तसं पाहायला गेलं तर आसाममध्ये पहिल्यांदा लागू केली गेली होती. बांगलादेशवरून जे काही लोक आले होते, बंगाली बोलणारे जे लोक 1971 नंतर बांगलादेशच्या त्याच्या निर्मितीनंतर जेव्हा आसाममध्ये आले, तेव्हा तिथे जे राहणारे मूळ लोक होते, आसामीज बोलणारे जे लोक होते, त्यांना असं वाटलं की आमच्या लोकसंख्येचा कुठेतरी समतोल बिघडवतोय, डेमोग्राफी बिघडते आणि त्याचबरोबर त्यांचं कल्चर वेगळं आहे ना. बंगाली बोलणाऱ्या लोकांचं कल्चर वेगळं आहे आणि आसामीज बोलणाऱ्या लोकांचं कल्चर वेगळं आहे. त्या कल्चरचा तिथे कुठेतरी संघर्ष चालू झाला आणि तिथंपासून 71 पासूनच्या निवडणुकामध्ये हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो. मग जेव्हा आपण आसामचा भूगोल आपण बघतो त्यावेळेस असं लक्षात येतं की आसाम मुख्यतः 5 विभागात वाटला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण एक नकाशा दाखवूया इथे की गुलाबी रंगामध्ये जो भाग आपल्याला इथे दिसतोय तो आहे लोअर आसामचा भाग. त्याच्यानंतर निळ्या रंगामध्ये जो भाग दिसतोय तो उत्तर आसामचा भाग आहे. त्याच्यानंतर पिवळ्या रंगामध्ये जो भाग या नकाशात दाखवलाय तो सेंट्रल आसाम किंवा मध्य आसाम आपण त्याला म्हणू शकतो. आणि लाल रंगात जो सगळ्यात खाली भाग दाखवलेला आहे तो आहे बराक व्हॅलीचा भाग, जिथे बंगाली बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, खास करून मुस्लिम बंगालींची संख्या तिथे जास्त आहे. आणि ग्रीन कलरमध्ये जो भाग दाखवलाय तो आहे अप्पर आसामचा भाग. म्हणजे एक एक करून जर आपण याचा अभ्यास केला तर गुलाबी रंगात दाखवलेला लोअर आसाम, तिथे बंगाली स्पीकिंग म्हणजे बंगाली बोलणाऱ्या लोकांची संख्या तिथे सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे तिथे काँग्रेस असेल, AIADF असेल आणि मायनॉरिटीज असतील त्यांचा जास्त तिथे प्रभाव आहे. त्याच्याबरोबर तिथे म्हणजे त्या भागात एक जिल्हा असा आहे जो संपूर्ण बंगाली लोकांनी डॉमिनेट आहे, जिथे जास्तीत जास्त बंगाली बोलणारे लोक आहेत. मध्य आसाममध्ये म्हणजे जो पिवळ्या कलरमध्ये भाग दाखवलाय त्याच्यामध्ये शेड्यूल्ड ट्राईब असतील, तिथल्या काही म्हणजे जमाती असतील, आदिवासी जमाती असतील त्यांचा आणि अल्पसंख्याक लोकांचा तिथे समावेश आहे. त्याच्यानंतर जो अप्पर आसामचा हिरव्या रंगामध्ये भाग दाखवलाय त्याच्यामध्ये हिंदू लोकांची संख्या, आसामीज बोलणाऱ्या हिंदू लोकांची संख्या जास्त आहे. आणि जो लाल रंगात आपण भाग दाखवतोय त्याच्यामध्ये बराक व्हॅली हा भाग असा आहे की तिन्ही बाजूनी बांगलादेशने वेढलेला भाग आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक हे बांगलादेशवरून, बांगलादेशच्या निर्मितीनंतर तिथे आले आहेत आणि बंगाली बोलणाऱ्या मुस्लिम लोकांची संख्या तिथे जास्त आहे, ज्याच्यामध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो, कचार, करीमगंज आणि हालाकांड. या 3 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यामध्ये म्हणजे बहुसंख्य आहेत ते बंगाली मुस्लिमांची संख्या. त्याच्यामुळे बद्रुद्दीन यांचा जो पक्ष आहे AIDUF त्यांचा तिथे जास्त प्रभाव आहे. आणि हा झाला आसामचा भूगोल. याच्यानंतर याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या
2016मध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, NDAने म्हणजे भाजपाने तिथे क्लीन स्वीप केलं होतं. अप्पर आसाम असेल किंवा सेंट्रल आसामचा काही भाग असेल, तिथे भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगलं बहुमत मिळवलं होतं. कामगारांचं सुद्धा लक्षणीय मतदान भाजपला. चहा कामगारांचा हा अप्पर आसामचा जो भाग आहे त्याच्यात चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचं मतदान खूप महत्वाचं आहे, जे की आधी काँग्रेसकडे होतं. पण 2016मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला पसंती दिली आणि त्याच्यामुळं जवळजवळ 86 सीट्स या 126 पैकी 86 सीट्स या भाजप NDA जिंकू शकलं आणि त्याच्यापैकी 60 आमदार हे भाजपचे होते. आणि जर आपण 2011 मधल्या निवडणुका बघितल्या विधानसभेच्या आसाममधल्या, तर सेम चित्र तुम्हाला दिसेल, पण भाजपच्या जागी तिथे काँग्रेसचं सरकार होतं. म्हणजे काँग्रेसनं क्लीन स्वीप दिला होता बाकीच्या पक्षांना. आणि मतांच्या टक्केवारीमध्ये जर बघितलं तर 2016मध्ये 42% मतं ही NDAला होती, 31% मतं ही काँग्रेसला होती. UPA म्हणण्यापेक्षा काँग्रेसच म्हणू, कारण त्या आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस होता. आणि 27% मतं ही AIDF म्हणजे बद्रुद्दीन आणि इतर पक्षांना होती. मग NDA मध्ये बोडो पीपल्स पार्टी होती, जी बोडोलँडमध्ये त्यांनी क्लीन स्वीप केलं होतं. म्हणजे बोडोलँडमधल्या सगळ्या जागा या NDAने जिंकल्या होत्या. आणि आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हेच बोडो पीपल्स पार्टी ही आता काँग्रेससोबत युतीत आहे. काँग्रेसनी थोडीशी त्याच्यात आघाडी मिळवली आहे, कारण त्यांनी या पक्षासोबत युती केली आहे. पण 1 वर्षापूर्वी या बोडोलँडमध्ये ज्या स्थानिक निवडणुका झाल्या, तिथे एक नवीन बोडो पक्ष उभारला गेला आणि त्या पक्षासोबत भाजपाने तिथं विजय मिळवलाय. त्याच्यामुळे सुद्धा या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत की एकीकडे तरुण गोगोई सोडलं तर काँग्रेसकडे कुठला नेताच नाहीये, चेहरा नाहीये, केंद्राच्या लेवलचा त्यांच्याकडे कुठला चेहरा नाहीये. म्हणजे छत्तीसगडचे मुख्यमंत्री त्यांना तिथं जाऊन बसावं लागतं की काँग्रेसने तिथे निवडणूक लढवण्यासाठी. आणि दुसरीकडे बघतोय की NDAकडे प्रचंड रिसोर्सेस आहेत. NDAकडे पंतप्रधान तिथे प्रचाराला गेले, गृहमंत्री तिथे प्रचाराला गेले, त्याचबरोबर सर्बानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा शर्मा हा असा चेहरा आहे. म्हणजे मी आता अलीकडे एक बद्रुद्दीन यांची मुलाखत बघितली, ज्याच्यात ते असे म्हणत होते की माझ्या पक्षात किती लोक हेमंतने उभा केलेत हे मलाच माहिती नाहीये, त्यांनी काँग्रेसमध्ये काही लोक उभे केले असतील. म्हणजे हेच हेमंत बिस्वा शर्मा जे 2016च्या निवडणुकीत पडद्याच्या मागची भूमिका निभावत होते, ते आता पुढे येत आहेत. आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांनी जे कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून काम केलं त्याचं बरंचसं कौतुक आसाममध्ये होत आहे. आणि त्याचा फायदा कुठेतरी भारतीय जनता पक्षाला होतो का, असा एक प्रश्न आहे. तांत्रिक मुद्दे आता आशयाने समजावून सांगितलं तुम्हाला की आसामचा एकंदरीत भूगोल कसा आहे, 2016चा निकाल कसा होता आणि या निवडणुकीत एकंदरीत काय चित्र असू शकतं याचं विश्लेषण आशयाने केलेलं आहे. पण जर आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आसाम किंवा एकंदरीत भारतीय राजकारणाचा, कारण की आपण सध्या आसामचं इलेक्शन जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सध्या काही राष्ट्रीय राजकारणातल्या गोष्टी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आसाम हा एक असा प्रदेश आहे, एक मेल्टिंग पॉईंट आपण ज्याला म्हणतो, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या धर्माचा, वेगवेगळ्या विचारसरणी किंवा वेगवेगळे आपण त्याला एथनिसिटी म्हणतो, इंडिजिनियस म्हणतो, अशा एक भांड आहे वेगवेगळ्या याचं. त्यामुळे त्यांच्यातच बऱ्याचशा मतभेद पहिल्यापासून होते, थोडेफार भेदभावही होते. त्यामुळे आसाम हे एक कंजेस्टेड भाग आहे आपण असं म्हणू शकतो. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सध्या तमिळनाडूचं राजकारण चालू आहे, तमिळनाडूच्या निवडणुका चालू आहेत, बंगालच्या निवडणुका चालू आहेत आणि आसामच्याही निवडणुका चालू आहेत. नॉर्थ ईस्ट हे किंवा नॉर्थ ईस्टचा जसा पाहिजे तसा विकास झाला नाही अशी पहिल्यापासून चर्चा असते. NDAच्या सरकारनं 2014 पासून आतापर्यंत आपण बघितलं की मोठे मोठे प्रोजेक्ट उभारणं, यातनं मोठ्या पण प्रोजेक्टवर फोकस केलेला आहे. रोड्स असतील किंवा तिथे वेगवेगळ्या मूलभूत सुविधा असतील यांच्यावर फोकस केलेला आहे. नॉर्थ ईस्ट पर्यंत ह्या गोष्टी जाणं गरजेचं होतं, पण त्यांच्यापर्यंत आता जसं आपण म्हणतोय ना की भाजपचा जो एक भाजप किंवा NDA पक्ष यांचा जसा एक नारा आहे की मागं मोदी असतील, यांनी सांगितलं होतं की एक देश एक निवडणूक, नंतर एक भारत श्रेष्ठ भारत, हा एक सांस्कृतिक नारा आहे की राजकीय नारा आहे, हा आता प्रश्न पडतोय. कारण आसाम इतक्या दिवस ज्या आसामच्या निवडणुका स्थानिक मुद्द्यावर होतो त्या त्या आता स्थानिक मुद्द्यावरनं वेगळ्या मुद्द्यावर गेलेल्या आहेत, राष्ट्रीय मुद्द्यावर गेलेल्या आहेत. जर भाजप सारखा चेहरा भाजप सारखा पक्ष नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन तिथे निवडणूक जर लढवत असेल तर आपण समजू शकतो की नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आसामवर किती आहे.
NRC आणि CAA या आसामच्या इलेक्शनमध्ये खूप प्रभाव टाकू शकतील, खूप प्रभाव टाकतीलच असं नाहीये. वेगवेगळे सर्वे असतील, रिसर्च असतील, आणि तुम्ही आसामच्या लोकांची ज्यावेळेस त्याचं मतं बघितले तर त्या मतातून सुद्धा आपल्याला असंच कळतं की NRC CAA हा एक मुद्दा असू शकतो, पण ह्या निवडणुकीला तो आमचा मुद्दा नाहीये. कारण आसामचे जे तिथलचे तरुण आहेत त्यांनाही असं वाटतंय की एक काय म्हणतो आपण त्याला, त्यांनाही वेगवेगळ्या संधी हव्या आहेत, रोजगारांचे प्रश्न येतं, उद्योगधंदे आसाममध्ये उद्योगधंदे असे वेगवेगळे प्रश्न आहेत, या संदर्भात तिथे चर्चा होती. एकंदरीतच हा काय फक्त मूलभूत विकास या संदर्भातल्याच गोष्टी नाही येतं. तर दुसरी गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल ती म्हणजे NRC CAA तिथलचा आसामी लोकांचा जो वंशवाद आहे, त्यांची जी भाषेप्रती असणारी अस्मिता आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, या मुद्द्यावरचं इलेक्शन आता वेगळ्या मुद्द्यावर सरकू लागलंय, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जसं आधी तुम्हाला म्हणत होतो की संपूर्ण देशाचं जे राष्ट्रीय राजकारण आहे त्यावर फोकस टाकणं आपल्याला गरजेचं यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर एक पक्ष उभा राहतो प्रादेशिक राजकारणाचा. जर आसामचं राजकारण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण काही उदाहरणं देणं गरजेचं आहे, त्यातनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मराठीच्या मुद्द्यावर तो पक्ष उभा राहतो, पण हळूहळू 90च्या नंतर कधी हिंदुत्वाकडे येऊन टेकतो, मेळ लागत नाही, आणि हिंदुत्वाच्या नंतर त्याची वेगळी वाटचाल आपल्याला बघायला मिळते. शिवसेना नावाचा पक्ष असेल. एकंदरीतच काय तर स्थानिक अस्मिता किंवा ते प्रादेशिक अस्मिता आहेत, किंवा त्या आपण म्हणू शकतो की ज्या लोकल लेवलला वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत, यांच्यावरचं जे प्रभाव होता स्थानिक पक्षांचा, स्थानिक नेतृत्वांचा, तो हळूहळू आता राष्ट्रीय चेहरे किंवा राष्ट्रीय पक्ष यांसारखे घेत आहेत. ते महात्मा गांधींपासून, नेहरूपासून, इंदिरा गांधी, आता मोदी असू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे बंगालमध्ये पण इतक्या दिवस ज्या निवडणुका बंगाली अस्मिता असेल किंवा जे स्थानिक मुद्दे असतील, भ्रष्टाचाराचा, करप्शनचा मुद्दा असेल, पण ह्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा जर आपण प्रचार पाहिला तर जय श्रीरामचे नारे असतील, स्रोत वाचन असेल, वेगवेगळ्या त्यांनी त्यांचं गोत्र सुद्धा सांगितलंय, गोत्र सुद्धा सांगितलं, तर हे सुद्धा बंगालचं उदाहरण घेणं आपल्याला गरजेचं आहे. नंतर म्हणजे अस्मिता आणि जे आसामची जी एथनिसिटी असते ना लोकांची, त्या तिथलच्या लोकांची, त्यांचे वंश, त्याला एक आपण सामुदायिक ओळख आपण म्हणू शकतो. तेच आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, बंगालचं उदाहरण घेतलं, आणि तिसरं उदाहरण जर आपण तामिळनाडूचं घेतलं तर द्रविडी राजकारण हा तामिळनाडूच्या राजकारणाचा पाया आहे, हे आपल्याला माहित जरी असलं, पण तरी पूर्णतः द्रविडी राजकारणावरच यावेळेस तिथलच्या निवडणुका होत नाहीयेत, हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर एक नॅशनलिझम, कल्चरल नॅशनलिझम, म्हणजे स्थानिक वेगवेगळ्या प्रदेशांची जी प्रतीक आहेत. आपण बघितलं की 2014 साली जो शिवसेनेसोबतचा एक छोटा भाऊ म्हणून आतापर्यंत भाजप हा पक्ष कार्यरत होता महाराष्ट्रामध्ये, त्यांनी मुसंडी घेताना आपल्याला दिसते. छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, असा नारा त्यांनी दिला आणि तो प्रभावी ठरला. त्यांनी ती निवडणूक जिंकली शिवसेनेसोबत, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून, आणि सत्ता सुद्धा स्थापन केली. बरोबर. एकंदरीत त्या सांगण्याचा अर्थ असा की NRC आणि CAA यासारख्या मुद्द्यांना आसाममध्ये खूप वलय लाभलेलं होतं. पहिल्यापासून त्यांचा संघर्ष होता. 1950 पासून ते 2019ला CAAचा ऍक्ट लागू होण्यापर्यंत रक्तरंजित आहे हा इतिहास. खूप सारे लोकांनी जीव दिलेला आहे यामध्ये. पण अचानक जेव्हा आता 2019च्या निवडणुका होतात तेव्हा हा प्रश्न मागे पडतो, म्हणजे कुठे ना कुठेतरी आसामच्या आता जे मूलभूत राजकारण आहे त्यानं स्विंग घेतलेलं आहे असे. हो, आणि तेच आपल्याला बघायला मिळालं 2019च्या निवडणुकामध्ये. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकात जेव्हा नरेंद्र मोदी हा चेहरा होते NDAचा, NDAने बऱ्याच जागा तिथे मिळवल्या आसाममध्ये, आणि मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या सुद्धा आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा मतांच्या टक्केवारीमध्ये भरपूर वाढ झाली, कारण ते राष्ट्रीय मुद्द्यावरचं राजकारण होतं. आणि आता आपण बघतोय की हे भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय नेतृत्व प्रचारासाठी आणलं जातंय, आणि कुठेतरी ही निवडणूक एका नरेंद्र मोदीच्या चेहऱ्यावर लढवली जाते, ज्याचा फायदा सुद्धा त्यांना 2019 मध्ये झाला, आणि 2021च्या विधानसभा निवडणुकात सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोदी फॅक्टरचा फायदा काही प्रमाणात होईल, हे फिक्स आहे. हे पण जेव्हा आपण बघतो की काँग्रेसने यावेळेस म्हणजे युत्या ज्या केल्या आहेत की त्यांनी बदरुद्दीन अजमलच्या पक्षाला सोबत घेतलंय, जो की बराक व्हॅलीमध्ये आणि
उत्तर आसाममध्ये त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे जवळजवळ 30-35 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी मागच्या वेळेस एकमेकांचं नुकसान केलेलं होतं. बद्रुद्दीन अजमलचा AIDUF हा पक्ष आणि काँग्रेस. पण आता त्यांनी बोडो पीपल्स पार्टीला सोबत घेऊन एक समीकरण जुळवायचा प्रयत्न केला आहे. पण स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये चेहऱ्यांचा अभाव आहे आणि तो भारतीय जनता पक्षाचा 2016चा जर आपण प्रचार बघितला तर तो अतिशय वेगळ्या मुद्द्यावर होता. आणि आता त्यांनी सुद्धा 2021मध्ये तिथल्या त्यांच्या कामावर म्हणा किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा असं दिसतंय की बऱ्याच स्थानिक मुद्द्यांचा समावेश केला आहे. हेमंत बिस्वा शर्मा सारखा नेता किंवा सर्बानंद सोनोवाल सारखा मुख्यमंत्री जे होते ते सुद्धा निवडणूक लढवत आहेत. पण भारतीय जनता पक्षाने अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे दिलेला नाहीये. आणि चेहरा दिलेला नाही ही पण एक गोष्ट आहे. जसा आधीचा मुद्दा असं आशेने सांगत होतो की आधीच्या मुद्द्यावरून आपण थोडं पुढे सरकूया. तो मुद्दा असा आहे आशय की इतक्या दिवस त्यांचा संघर्ष चालू होता, आसामी लोकांचा संघर्ष चालू होता. मागे एक अहवाल आला होता. त्या अहवालामध्ये असं स्पष्ट झालं होतं की आसामी जे मूळ आसामी लोक आहेत त्यांच्यासाठी तो अस्मितेचा विषय नसून मूलभूत गरजा, त्यांच्या रोजगारावर परिणाम होतोय, त्यांची ती डेमोग्राफी म्हणू शकतो आपण त्याला, त्या राज्याचं एकंदरीत स्ट्रक्चर वगैरे, तर त्यावर सुद्धा परिणाम होताना दिसतोय. 2016च्या आधी आसामी लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला नकोय, बाहेरचं कोणीच नकोय. तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो, तो पाकिस्तानचा असो, बांगलादेशचा असो, आम्हाला आता नकोय. बाहेरच्या लोकांविरुद्ध प्रचंड रोष तिथे होता. हा, प्रचंड रोष होता, आम्हाला आता नकोय. आसामी भाषेबद्दल सुद्धा हे झालं होतं. कारण की आपण आसाममध्ये गेलो तर आसाममध्ये असे बरेचसे भाग आहेत, बरेचसे जिल्हे आहेत की ज्यामध्ये आसामी बोलणारे लोक आपल्याला कमी आढळतात. खास करून बंगाली भाषा बोलताना. म्हणजे जर आपण तो बराक व्हॅलीचा प्रदेश बघितला आणि उत्तर आसामचा जो बांगलादेशशी लागून आहे, तिथे बंगाली बोलणाऱ्या मुस्लिम किंवा हिंदू दोन्ही असतील त्यांची संख्या अधिक आहे आणि त्यांच्याबद्दल प्रचंड रोष तिथे आसामीज बोलणाऱ्या लोकांमध्ये आहे. आणि हा संघर्ष खूप वर्षांपासूनचा आहे आणि त्याच्यावर अनेक निवडणुका आसाममध्ये लढल्या गेल्यात. पण या निवडणुकीमध्ये तो जरी मुद्दा असला तरी हिंदू मुस्लिम हे म्हणजे दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की आजही हिंदू मुस्लिम हा मुद्दा तिथे प्रोजेक्ट केला जातो आणि त्याच्यावर मतदान होईल की काय अशी एक शंका विश्लेषकांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. हिंदू मुस्लिम हा मुद्दा आहे, हा पण एक त्याचं अंडर करंट असं म्हणू शकतो आपण. पण दुसरा मुद्दा मला ह्यावर म्हणायचा आहे की जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दलचा विचार करतो तर असं काही आपल्याला एक साधन नाहीये जे महाराष्ट्राला म्हणजे सांस्कृतिक साधन नाहीये किंवा असं वेगळं काही साधन नाहीये जे महाराष्ट्राला एकत्रित करून ठेवेल. बरोबर. मराठी भाषा म्हणतो आपण, पण मराठी भाषेच्या बाबतीत तो वेगळा विषय, आपलं किती सजग तो वेगळा विषय. पण जर आसामच्या बाबतीत बोलायचं झालं तर आसाममध्ये 1950च्या नंतर जे भारत पाकिस्तानची फाळणी झाली तर त्या फाळणीमध्ये सुद्धा प्रचंड स्थलांतर आसाममध्ये झालं होतं. नंतर 1971ला जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा सुद्धा प्रचंड स्थलांतर हे आसाममध्ये झालं होतं. 1971च्या आधी सुद्धा तिथे मोठे आंदोलन उभा राहिले, रक्तरंजित आंदोलनं झाली ती अगदी बंगाल्यांच्या विरोधात, तो मुस्लिम असो हिंदू असो, उत्तर भारतीयांच्या विरोधात, नंतर दक्षिण भारतीयांच्या विरोधात अक्षरशः तेथील लोकांनी रान उठवलं होतं. त्यामध्ये काही लोकांच्या हत्या सुद्धा झाल्या होत्या. एवढा प्रखर विरोध असताना सुद्धा की आसामी लोकांना दुसरं नको होतं, मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो. पण आता वारं उलटं वाहतंय. जेव्हा NRC आणि CA बद्दल विषय निघाला, CA कायदा जेव्हा पारित झाला की आम्ही पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधून असलेल्या हिंदू लोकांना नागरिकत्व देणार आहोत, जे 2014च्या आधी इथं राहण्यासाठी येत आहेत. तर आता बहुसंख्य आसामी लोकांचं असं म्हणणं झालेलं आहे की हिंदू लोकांना नागरिकत्व देण्यात अडचण काय. तो कधी आसामचे स्थानिक लोक आणि आसामच्या बाहेरील लोक आपल्याकडे येऊन राहत आहेत, हा मुद्दा कधी हिंदू मुस्लिम झाला हे कळलंच नाही. आणि हा एक आसामच्या राजकारणात आणि ईशान्य भारताच्या राजकारणात ही एक महत्वाची घटना आहे, किंवा आपण म्हणू शकतो त्याला उद्या येणारं जे भारताचं राजकारण असेल त्याची बनी नांदी असू शकते. कारण की मूलभूतच राजकारणात चेंज आपल्याला दिसून आलेला आहे. जे राजकारण इतक्या दिवस एथनिसिटीवर चालायचं, भाषेवर चालायचं, त्यांची ओळख सामुदायिक ओळखीवर चालायचं, त्या मुद्द्यांची जागा आता कुठेतरी आपण म्हणतोय की धर्म घेतोय. धर्म घेतल्याच्या नंतर, आणि हे एकाएकी झालेलं नाहीये. जसं आशय याबद्दल विषय सांगेल की RSSचं काम असेल
किंवा भाजप पक्षाचं काम असेल किंवा जी काँग्रेसची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे आसाम बद्दलची, कदाचित यामुळे झाला असेल. आणि काँग्रेसचा जर आपल्याला इतिहास बघायला गेला आसाममध्ये 2016च्या आधी तब्बल 3 वेळा काँग्रेस तिथे सत्तेत होती तरुण गोगोईंच्या नेतृत्वाखाली, आणि त्यांनी परत सत्ता मिळवण्यात तिथे यश मिळवलं होतं. कारण तिथे जे स्थानिक मुद्दे होते त्याच्यावर कुठेतरी काँग्रेसची चांगली पकड होती, काँग्रेसचे चांगले मतदार तिथे होते. पण 2016मध्ये हा सगळा मतदार शिफ्ट झाला, रॅडिकल शिफ्ट झाला, आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सपोर्टमध्ये आले. म्हणजे तिथे काही चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे कामगारांचं मतदान तिथं लक्षणीय होतं. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला 2014च्या निवडणुकीनंतर आसाममध्ये हिंदू मुस्लिम हा मुद्दा आहे आणि त्याला म्हणजे कुठेतरी बळ देण्याचं काम काही पक्षांकडनं झालं आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला तिथे झाला. त्याचबरोबर बद्रुद्दीन अजमल यांचा जो पक्ष आहे त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये जे काही बिनसलं, म्हणजे तरुण गोगोई एकेकाळी म्हणायचे की कोण बद्रुद्दीन अजमल, पण आज त्याच बद्रुद्दीन अजमल म्हणजे जागा वाटपांच्या बाबत असेल किंवा युती आघाडी करण्याच्या बाबत असेल, काँग्रेसने स्वतःहून बद्रुद्दीन अजमलांकडे ते गेले आणि त्यांच्यासोबत युती केली. कारण जवळजवळ 30-40 जागांवर त्यांचं नुकसान एकमेकांचं ते करत होते आणि म्हणून जागा वाटपांमध्ये बद्रुद्दीन अजमलांची भूमिका यावेळेस अतिशय महत्त्वाची होती. काही जागा तर त्यांनी अशा म्हणजे जे सिटिंग काँग्रेसचे आमदार होते त्यांच्या जागा AIDUF त्यांनी मिळवल्या आणि त्याच्यामुळे त्याचबरोबर काँग्रेसने यावेळेस बोडो पार्टीसोबत सुद्धा मी जसं आधी म्हणलं की आघाडी केली आणि त्याच्यामुळे काँग्रेसची एक मजबूत आघाडी तिथे निर्माण झाली. पण चेहऱ्याचा अभाव असल्यामुळे कदाचित काँग्रेसला तेवढे यश मिळेल का, सत्ता मिळवण्यात ते यशस्वी होतील का हे आपल्याला बघायचं. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं जेव्हा आपण बघतो की NDA मध्ये त्यांनी AGF आसाम गण परिषदेसोबत जी युती होती ती यावेळेस ठेवली आणि त्याचबरोबर बोडोलँडमध्ये एक नवीन बोडो पक्षाची स्थापना कदाचित भारतीय जनता पक्षाच्याच मदतीने झाली असेल, पण तो पक्ष भारतीय जनता पक्षासोबत यावेळेस आहे. त्याच्यामुळे सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे. हा, त्या दोन्ही जर आपण आघाड्यांचं जर बघितलं तर कुणाचं पारडं जड दिसतंय हे निकाल लागल्यावरच कळेल आपल्याला, किंवा कोण आसामवर पुन्हा राज्य करते, भाजपच पुन्हा सत्ता मिळवण्यात यशस्वी होईल की काँग्रेस पुन्हा सत्तेवर होईल हे बघणं 2 मेलाच कळेल आपल्याला. पण सध्या आपल्याला एक बघणं गरजेचं आहे की आसाममध्ये काँग्रेसची 3 वेळेस सत्ता होती, 15 वर्ष सत्ता होती. त्यानंतर 2016ला भाजपची सत्ता आल्याच्या नंतर आता ही निवडणूक होती. आसाम गण परिषद नावाचा जो 1971 म्हणजे जे बांगलादेशची निर्मिती झाली त्यानंतर आसाममध्ये जे आंदोलनं झाले, त्यानंतर जो NRCचा मुद्दा आला, त्यानंतरचा एक उभरता पक्ष आसाममध्ये निर्माण झाला होता की आम्ही आसामी अस्मिता जपू, आम्ही जे आउटसायडर किंवा जे बाहेरचे आणि आसामचे असा जो विषय त्याला घेऊन एक आसाम गण परिषद नावाचा पक्ष उभा राहिला होता. त्या पक्षांनी बऱ्याचशे दिवस सत्तेत वाटा होता. पण जर आपण बघितलं तर 2000च्या नंतर खास करून आर्थिक उदारीकरण LPG 1951च्या नंतर हे कमी होताना दिसतंय आपल्याला. आणि 2001 ते 2000 याच्या दरम्यान जर बघितलं आपण तर आसाम गण परिषद नावाच्या जो पक्षाला लोकसभेत एकही जागा मिळवता आली नाही जेव्हा काँग्रेस सत्तेवर होतं 15 वर्ष. पण आता आसाम गण परिषद सोबतच NRC आणि CAA जेव्हा विषय आला, CAA बिल पास झालं आपल्या लोकसभे राज्यसभेमध्ये, देशात आंदोलनं झाली, आसाममध्ये सुद्धा आंदोलनं झाली. तर ह्या मुद्द्यालाच घेऊन वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आसाममध्ये जन्म घेतात. आसामी अस्मितेचा प्रश्न पुन्हा उभा राहिलाय, पण जसं की नवीन निर्माण झालेल्या पक्षांचं अस्तित्व कमी आहे, वय कमी आहे आणि त्याला जे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे आहेत, मोदींचा चेहरा असेल किंवा काँग्रेसचं इतक्या दिवसचं त्याचा जो निर्माण झालेला केडर बेस असेल, यातून नवीन पक्ष कुठेतरी झाकोळले जात आहेत. म्हणून त्या नवीन पक्षांना या निवडणुकीत काय स्थान मिळतं हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं ठरेल. एकंदरीतच काय तर आसामी जी स्थानिक अस्मिता आहे किंवा NRC CAAचा विषय आसामसाठी संपला की यापुढेही तो चालूच राहील हे सुद्धा बघणं लक्षणीय ठरेल. एकंदरीतच काय तर जे आपण म्हणतो ईशान्येकडचं जे राजकारण आहे त्या राजकारणावर भाजपसारखा पक्ष दिवसेंदिवस चांगली पकड निर्माण करत आहे. एकामागून एक राज्य जेव्हा भाजप जिंकते, पूर्व भारतासाठी त्यांनी एक मोहीमच काढली की काय असं वाटतं. जेव्हा भाजपची पूर्ण मशिनरी आपण प्रचारात उतरलेली बघतो, पश्चिम बंगाल असेल, त्रिपुरा असेल किंवा आसामच्या निवडणुका आताच्या, ह्याच्यामध्ये भाजप पूर्ण ताकदीने उतरले
आणि त्यांना आव्हान काँग्रेस देऊ शकेल का हे आता आपल्याला बघायचं आहे. आणि आसाम या दृष्टीने महत्वाचं राज्य आहे, 140 विधानसभांचं राज्य आहे आणि खासदारकीच्या दृष्टीने पण हे जे नॉर्थ ईस्ट जे देश आहेत त्यात सर्वात मोठा आसाम आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आसामचा पूर्ण नॉर्थ ईस्टवरच परिणाम होतो. त्यामुळे आसामचे निकाल सुद्धा हे दोन्ही पक्षांसाठी सुद्धा महत्वाचे ठरतील, भाजपसाठी आणि काँग्रेससाठी सुद्धा. म्हणजे या भागात जेव्हा ईशान्य भारताचा जेव्हा आपण विचार करतो की आसाम असेल, मेघालय असेल, या छोट्या छोट्या राज्यांच्या संस्कृत्या वेगवेगळ्या आहेत, पण राजकीय जेव्हा आपण त्याचं गणित बघतो की आसाममध्ये जे वारं चालतं किंवा जे निवडणुकीचे जसे निकाल लागतात तसाच काहीसा कल संपूर्ण पूर्व भारतातून येतो आणि म्हणून या सुद्धा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. दुसरी एक गोष्ट पण आपल्याला एक बघणं गरजेची आहे की ज्या प्रकारे पहिल्यापासून 2014 पासून ते आता 2014च्या निवडून आल्याच्या नंतरचं भाजप सरकार असेल किंवा 2019च्या निवडून भाजप आलेलं सरकार असेल, त्यांनी विशिष्ट गट लक्षात घेऊन योजना तयार केलेल्या आहेत किंवा खास एका विशिष्ट वर्गाला घेऊनच ते कार्यक्रम आपण राबवण्यात, जसं की उज्ज्वला गॅसचा कार्यक्रम असेल तो महिलांपर्यंत जातो. आपण आताच बघितलं की बिहारच्या निवडणुकीत असेल, बंगालच्या निवडणुकीत असेल, तर कुठेतरी जे अंडरकरंट म्हणतो आपण तर ते महिलांच्या मतदानाचा फायदा झाला होता. आणि आपण आसाममध्ये जर बघितलं तर आसाममध्ये सुद्धा तेच भाजपसाठी कारण म्हणजे चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या महिला असतील तर गॅस सारखी उज्ज्वला सारखी योजना असेल, नंतर त्यांचे जे 167 पासून ते 251 करण्याचे जे त्यांचा रोज असेल ते सुद्धा म्हणजे ते अशा या योजना सुद्धा ते होत आहेत. म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी पॉलिटिक्स आपण याला म्हणू शकतो की लोकांपर्यंत कॅश पोहोचवले, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत अशा कोणत्या योजना भारताच्या मध्ये राबवल्या जात नव्हत्या असं नाही, पण बऱ्याच टप्प्यामधून ते पैसे यायचे, पण आता लोकांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे टाकले जात आहेत, जो काही फायदा आहे तो टाकला जातो आणि त्याचा फायदा कुठेतरी सत्ताधारी पक्षाला होईल असं दिसतंय. मूलभूत सोयीसुविधांचा सुद्धा प्रश्न असेल की मोठे मोठे प्रोजेक्ट हे आसामसाठी किंवा याच्यासाठी पण नवे होते, त्यामुळे हा मूलभूत जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे यावर ही निवडणूक होती की नाही हे सुद्धा पण आपल्याला कळेल लवकरच. बरोबर. तर या 5 राज्यांच्या निवडणुकांचा जो आपण अभ्यास करतोय त्या या सिरीजमध्ये आसामचा आज आपण म्हणजे विश्लेषण केलं आणि त्याचं ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला की आसाममध्ये नेमकं काय होईल. आता नेमकं काय होतं हे आपल्याला 2 तारखेला कळेल की आसाममध्ये भारतीय जनता पक्ष परत सत्तेत येतोय का काँग्रेस यावेळेस आसाममध्ये सरप्राईज करू शकतं, कारण त्यांनी वेगवेगळ्या आघाड्या केल्यात, हेच आपल्याला बघायचं आहे. स्थानिक गणित जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेसकडनं. बरोबर. AIDF सारखं जे नेते आहेत ज्यांना कम्युनल म्हटलं जातं, काँग्रेसनं त्यांना सुद्धा सोबत घेतलंय. काही स्थानिक पक्ष सुद्धा म्हणजे पुन्हा आसामी सेंटिमेंटचा विषय येतो, त्यांना सुद्धा सोबत घेतलंय. आणि जर NRC आणि CAA मुद्दा असेलच तर काँग्रेसने स्पष्ट जाहीरनाम्यात सांगितले की आम्ही NRC लागू देणार नाही. त्यामुळे पुन्हा जर आसामी माणसाने विचार केला किंवा त्यांचे रिजनल सेंटिमेंट जर जागे झाले तर कदाचित तो फॅक्टर काँग्रेससाठी उपयुक्त सुद्धा ठरू शकतो. पण याला 2 बाजू आहेत. म्हणजे जेव्हा त्यांनी बद्रुद्दीन अजमल सोबत युती केली, त्यांच्यासोबत युती केली, तेव्हा काँग्रेसला विरोध करायला भारतीय जनता पक्षाकडे कोणता चेहरा नव्हता, म्हणजे त्यांना एक टार्गेट करायला येत नव्हतं. पण ज्यावेळेस AIDF सोबत युती झाली 30-35 जागांवर जरी त्याचा फायदा झाला तरी बहुमतासाठी काही 30 जागा या पुरेशा नाही आहेत. पण भारतीय जनता पक्षाला आता डायरेक्ट बद्रुद्दीन अजमलांना टार्गेट करता येत आहे की त्यांच्या चेहऱ्याकडे बोट दाखवून असं म्हणजे एक मतांचं ध्रुवीकरण करायला भारतीय जनता पक्षाला सोपं जात आहे. कम्युनल चेहरा आहे वा हिंदू विरोधी चेहरा आहे असं त्यांना सांगता येतं. आणि त्याच्यामुळं या म्हणजे ही जी आघाडी आहे काँग्रेसची याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. आता नेमकं त्याचं मतांमध्ये काय परिणाम होतो हे आपल्याला या निवडणुकीमध्ये कळेल. आपण आता बघितलं की आसामच्या थोडाफार आपण इतिहासही जाणण्याचा प्रयत्न केला आणि स्थानिक निवडणुकीचे राजकारणाचे समीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता याचे परिणाम आपल्याला 2 मेलाच कळतील. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी बघत राहा इंग्लिस्तान न्यूज. धन्यवाद.